और ये स्पेशली लेडीज के लिए है क्या? No, no. For influencer or journalist, so anyone can go, but students are only girl students. और राहुल गांधी खुद आ रहे हैं क्या यहाँ पे? Yes, yes, he will come. ओके, ठीक है, चलो मैं बताती हूँ। और ये जो मतलब प्राइस रहेगा वो हमारे अकॉर्डिंग ही रहेगा ना? But I will negotiate. थोड़ा ज्यादा ना हो तो बेटर होगा, because another campaign will, whatever will come from Maharashtra region, I will tell you and will give you again. ओके ओके, चलेगा। Okay, okay. हे 2 व्हिडिओ आहेत। या 2 व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की हा छात्रों की गूंज कार्यक्रम नाही तर पैसों की गूंज कार्यक्रम आहे। माझा काँग्रेसला सवाल आहे, एका विद्यार्थ्यांना किंवा एका व्यक्तीला तुम्ही 30 ते 35 हजार रुपये देतायत। या हिशोबानं जवळपास 3000 लोकांपर्यंत काँग्रेसची लोक पोहोचलीत आणि या 3000 लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी 9 ते 10 कोटी रुपयाची उधळपट्टी एका पुण्याच्या कार्यक्रमात केली जाते। मग ही छात्रों की गूंज कार्यक्रम आहे का पैसों का गूंज कार्यक्रम आहे? याचं उत्तर काँग्रेसनं दिलं पाहिजे। माझे या निमित्ताने काँग्रेसला 5 प्रश्न आहेत। माझा पहिला प्रश्न आहे, पुण्यातील कार्यक्रमामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला 30 ते 35 हजार रुपये देण्यामागे नेमकं कोण आहे? हे पैसे नेमकं कोण देतंय याचं उत्तर काँग्रेसने द्यावं। माझा दुसरा प्रश्न आहे, जवळपास 3000 लोकांना तुम्ही पैसे देतायत, या हिशोबानं 3000 लोकांना प्रत्येकी 30 ते 35 हजार